नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया एन्डोरन्स टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 25 मार्च 2025 म्हणजे आज दुपारी 2 वाजता. तर मित्रांनो, एन्डोरस टेक्नॉलॉजीज लिमिटेडने 15 मे 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि मित्रांनो, ही कंपनी 15 मे 2025ला आपल्या क्वार्टर 4च्या रिझल्टसोबत डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स करू शकते. आता बोलूया SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड रिसीव्ह ₹352.50 करोड इन्कम टॅक्स ऑर्डर प्लान्स टू अपील. तर मित्रांनो, SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडला 352.50 कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स ऑर्डर रिसीव्ह झाला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा प्लान आहे याच्या अगेन्स्ट अपील करण्याचा. चला तर बोलूया HCL टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, HCL टेक शेअर राईज ॲज कंपनी पार्टनर्स विथ वेस्टर्न युनियन टू ट्रान्सफॉर्म फायनान्शियल सर्व्हिसेस. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, HCL टेक्नॉलॉजीज लिमिटेडने वेस्टर्न युनियनसोबत पार्टनरशिप केली. आणि मित्रांनो, ही पार्टनरशिप फोकस करेल ट्रान्सफॉर्मिंग फायनान्शियल सर्व्हिसेसवर यूजिंग AI, क्लाउड आणि डिजिटल इंजिनिअरिंग सोल्युशन्स. आणि मित्रांनो, त्याचसोबत HCL टेक्नॉलॉजीज लिमिटेडने 22 एप्रिल 2025ला बोर्ड मीटिंगसुद्धा ऑर्गनाईज केलेली आहे. आणि ही कंपनी 22 एप्रिल 2025ला आपल्या क्वार्टर 4च्या रिझल्टसोबत डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स करू शकते. तर मित्रांनो, जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये HCL टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे शेअर असेल तर तुम्ही 22 एप्रिल 2025 ही डेट नोट करून ठेवू शकता. चला आता बोलूया इझी ट्रिप प्लॅनर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इझी ट्रिप प्लॅनर्स शेअर राईज ॲज कंपनी फोरेज इनटू चार्टर एव्हिएशन विथ 49% स्टेक इन बिग चार्टर. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इझी ट्रिप प्लॅनर्स लिमिटेडने गुडगाव बेस प्रायव्हेट एव्हिएशन फर्म बिग चार्टर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 49% हिस्सेदारी ॲक्वायर करून चार्टर एव्हिएशन मार्केटमध्ये एंट्री केली आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे इझी ट्रिप प्लॅनर्स लिमिटेड आज फोकसमध्ये होता. चला तर बोलूया गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड सेल्स होम वर्थ ओव्हर ₹1000 करोड इन इट्स फर्स्ट हैदराबाद प्रोजेक्ट. तर मित्रांनो, गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडने आपल्या पहिला हैदराबाद प्रोजेक्टचे होम सेल केले आहे. आणि मित्रांनो, याची व्हॅल्यू निघते 1000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. चला आता बोलूया इरिडाबद्दल, म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इरिडा शेअर राईज ॲज RBI रिवाइजेज PSL नॉर्म्स बोर्ड टू मीट टुडे ऑन फायनान्शियल इयर 2026 बोरोविंग प्लान. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने PSL म्हणजे प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगच्या अंडर रिवाइज गाईडलाईन अनवील केले, ज्यामुळे रिन्युएबल एनर्जी सेक्टरसाठी लोन क्लासिफिकेशन वाढेल. आणि मित्रांनो, अपडेट नियमानुसार रिन्युएबल एनर्जी बेस पॉवर प्रोजेक्ट्स आणि युटिलिटीजसाठी कर्जदारांना दिलेले 35 कोटी रुपयांपर्यंतचे बँक कर्ज आता
प्रिऑरिटी सेक्टर लेंडिंग म्हणजे PSLच्यासाठी पात्र म्हणजे इलिजिबल ठरतील. आणि मित्रांनो, ॲडिशनल म्हणजे या व्यतिरिक्त इंडिव्हिज्युअल हाऊसहोल्ड म्हणजे वैयक्तिक कुटुंबासाठी प्रति कर्जदार ₹10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देखील रिन्युएबल एनर्जी सेक्टरच्या अंडर इलिजिबल म्हणजे पात्र राहील. आणि मित्रांनो, यावरून एक गोष्ट स्पष्ट होत आहे की गव्हर्नमेंट जबरदस्तपणे रिन्युएबल एनर्जी सेक्टरला पुश करत आहे. आणि मित्रांनो, यामुळे आज इरिडाचा शेअर फोकसमध्ये होता. चला आता एका अशा अपडेटबद्दल बोलूया, जी अपडेट आली आहे US प्रेसिडेंट ट्रम्पकडून. तर मित्रांनो, ट्रम्प थ्रेट इंडिया अँड अदर व्हेनेझुएलन ऑइल इम्पोर्टर्स विथ न्यू 25% टॅरिफ. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, US प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्पनी म्हटले आहे की जी कंपनी पण व्हेनेझुएलाकडून ऑइल आणि गॅस परचेस करेल त्या कंट्रीवर आम्ही 25% टॅरिफ म्हणजे एका प्रकारचे टॅक्स लावेल. आणि मित्रांनो, आपल्याला म्हणजे इंडियाला व्हेनेझुएलाकडून आपण जे ऑइल आणि गॅस इम्पोर्ट करतो ते आपल्याला स्वस्त पडतो. आणि मित्रांनो, या अपडेटचा इम्पॅक्ट आपल्याला मुकेश अंबानीजीच्या कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, HPCL, BPCL, ONGC आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशनवर सुद्धा या अपडेटचा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळू शकतो. चला तर बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी एंटरप्राइजेस आर्म इनकॉर्पोरेट्स न्यू सबसिडरी फोकस ऑन सोलार अँड वाइंड एनर्जी मॅन्युफॅक्चरिंग. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडची सबसिडरी कंपनी अडानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेडने न्यू कंपनी इनकॉर्पोरेट केली आहे, जिचे नाव आहे अडानी न्यू इंडस्ट्रीज वन लिमिटेड. आणि मित्रांनो, ही जी कंपनी आहे ही अडानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेडची होली ओन सबसिडरी कंपनी आहे. म्हणजे मित्रांनो, अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडची जी सबसिडरी कंपनी आहे अडानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेड, या कंपनीची अडानी न्यू इंडस्ट्रीज वन लिमिटेडमध्ये 100% हिस्सेदारी आहे. आणि मित्रांनो, ही कंपनी कशासाठी इनकॉर्पोरेट केली आहे, तर ट्रेडिंग अँड सप्लाइंग व्हेरियस इक्विपमेंट कंपोनंट्स अँड मटेरियल्स जे सोलार आणि वाइंड एनर्जी प्रोडक्शनसाठी यूज होते. आणि मित्रांनो, मागल्या हप्त्यामध्ये एक जबरदस्त अपडेटसुद्धा आली होती की अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडने आपल्या सबसिडरी कंपनीच्या थ्रू एका जॉईंट व्हेंचरच्या माध्यमातून केबल अँड वायर सेक्टरमध्ये एंट्री केली होती. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.